वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जेल रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं धडक कारवाई केली आहे। या कारवाईत चोरीचे एकूण 111 मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 13,92,998 रुपये इतकी आहे। जेल रोड पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीचे 4 गुन्हे दाखल झाले होते। या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी दिलेल्या आदेशानुसार तपास सुरू होता। दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी जेल रोड पोलीस स्टेशनचे अंमलदार संतोष वायदंडे आणि कल्लप्पन्ना देकाने यांना खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम चोरीचा मोबाईल विकण्यासाठी इक्बाल मैदान इथे येणार आहे। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून फारक मोहम्मद हनीफ पठाण वय वर्ष 42 राहणार सिद्धेश्वर पेठ सोलापूर याला ताब्यात घेतले। संशयित फारुक पठाण याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने 2 तडीपार आरोपीकडून हे मोबाईल विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली। पोलिसांनी या प्रकरणी गणेश उर्फ अप्पा तुकाराम बैरुणगी तडीपार आरोपी राहणार राहुल गांधी नगर, लखन तुकाराम बैरुणगी तडीपार आरोपी राहणार राहुल गांधी नगर या आरोपींना निष्पन्न केले। ही कामगिरी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं यशस्वीरित्या पार पाडली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।